श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. आज स्वयंपाकाला लागायच्या आधी म्हटलं चला वरती जे काय आहे पसारा, थोडेफार कपडे, काही कपडे जे असे होते ते पावसामुळे 2-2 दिवस काढलेले नव्हते, ते साठलेले होते. आणि पोरं बघा आले की पॅन्टासुद्धा सरळ न करता, ना बेल्ट काढतात, ना काय करतात, आहे असं टाकतात. मग ते डायरेक्टली मशीन लावलं की मग पुन्हा तोच चोळामोळा निघतो. मशीन खूप छान काम करते. ज्या शेतकरी ताई आहेत त्यांच्या मला कमेंट असतात की आम्ही घेऊ का? बघा, आता तुमची शेतातली चिखल मातीतली कपडे असतील, खूपच खराब असतात. कारण शेतकऱ्यांचं लाईफ, आता आम्ही शेतकरीच आहोत, त्यामुळे आम्हाला माहीत आहे. तर काय करायचं, आधी ना तुम्हाला जर वाटलं की हे लावायचं आहे, त्याच्या आधी कमीत कमी 3-4 तास आपल्याला लिक्विडमध्ये, निरम्याच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मशीनला लावा. अगदी व्यवस्थित निघतील. कारण मशीनमध्ये कसं की घुसळलं जातं. तिथं काय हात आहेत का? नाही ना. का ब्रश आहे का? नाही. फक्त ते वरचं खाली, खालचं वर, वरचं खाली, खालचं वर आणि स्पीडमध्ये ते सगळं होतं ना, त्यामुळे ते स्वच्छ निघतात. मी आता घेतलेले आहे, कधी घेतलेले आहे, त्या घरात गेल्या गेल्या 1 वर्षात मशीन घेतलेली आहे. म्हणजे जवळजवळ 18च्या दरम्यान मशीन घेतलेली आहे. एवढा दिवस वापरते. माझा रिझल्ट 100% मी तुम्हाला सांगते. मी मशीनबद्दल कधीच माझं दुमत मांडलेलं नाही आहे. डोळे झाकून घ्या असं असतं. फक्त कुठलं घेता, काय घेता, ब्रँड कोणता आहे याला महत्त्व आहे. ते बघून तुम्ही जरूर घ्या. असो, आता जे मी लिक्विड आणलेलं आहे ना, ते पण छान आहे आणि रेग्युलरचं आहे ते पण छान आहे. दोन्हींचा पण रिव्ह्यू चांगला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि हो, माझ्या अंगावर नवीन काहीतरी कपडे तुम्हाला बघायला मिळत असतील. खूप छान. तुमच्या दादाला एवढी आवडली, त्यांनी सांगितली याच्यामध्ये 3 कलर आहेत ना, तिन्हीच्या तिन्ही तू काढ. कारण छान वाटतं आणि अगदी पूर्ण अंग भरून, मला ना पूर्ण अंग भरून लागतं. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे माझं राहणीमान, सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी यातलं एक लगेच काढून घातलेलं आहे. तर आपल्या साडीच्या चॅनलवरती आलेले आहेत. 670 रुपयाला फ्री शिपिंगमध्ये आहेत. नंबर जो आहे तो तुम्हाला माहीतच आहे, पण नवीन ताईंसाठी सांगेन की 9096032192 हा आपला नंबर आहे. तिकडे व्हॉट्सअपला म्हणजे हे करून बुकिंग करू शकता. स्वयंपाकाची दुसऱ्या दिवशीची तयारी जी आहे ती आदल्या दिवशी संध्याकाळी, काही गोष्टी ज्या असतात कटिंग करून वगैरे ठेवू शकतो, सोलून ठेवू शकतो, त्या मात्र मी करून घेते. तसंच भेंडी जी आहे ती कटिंग करून ठेवलेली होती. सोबत खूप दिवसातून म्हणेन बरं का मी, तुम्ही त्याला काय म्हणता, म्हणजे त्या शेंगांना तुम्ही काय नाव देता हे आम्हाला माहीत नाही आहे. पण आम्ही त्याला वरणा म्हणतो. आता त्या शेंगा दिसतील त्या वरण्याच्या शेंगा आहेत. मग तुम्ही त्याला पावटा म्हणता का काय म्हणता, प्रत्येक भागातली पद्धत वेगळी आहे. कोल्हापूरला वरणा वांगं खूप मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. वांगं टाकूनही केलं जातं, भाजी बनवली जाते. आपल्यात असं 50-50 आवडतं, पण नुसतं वरण्याची आमटी जर बनवली तर आवडीनं खाल्ली. आज भरपूर शाई पण साठलेली होती, त्यामुळे लगेच त्याचं लोणी पण काढलं. फूड प्रोसेसर असल्यानंतर लोणी तर एवढं लगेच निघतं सांगू शकत नाही आहे. सगळंच त्याच्यामध्ये होऊन जाते. असं मला काही कमेंटबद्दल बोलायचं होतं आणि मला तुम्हाला थोडंसं समजावून सांगायचं होतं. बाकी तर मी काहीही करू शकत नाही बघा. मी प्रत्येकाला सांगू शकत नाही सतत आणि सांगितलं तर मला तर वाटतं की इफेक्ट पडेल न पडेल. बाकी तुमची कामं आहेत, कमेंट करणं, बोलणं, सांगणं. मी कधीच आत्तापर्यंत कोणाला चॅनलवरती असं नाही बोलले की बाबा तुम्ही हेच का करता, तेच का करता. कारण कमेंट करणाऱ्यांचंही ठीक आहे बाबा, त्यांना वाटतं नवीन नवीन येतात, बोलतात. मला कसं वाटतं की तुम्ही जर ताई नवीन असाल आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीची उत्सुकता असेल की ही बाबा ही गोष्ट दिसत नाही, आम्ही बोलायला पाहिजे, विचारायला पाहिजे, तर तुम्ही तिथं कमेंट करताना अशा कराव्या अशी माझी अपेक्षा आहे. की जेणेकरून तिथं असं मला पण वेगळं नाही वाटलं पाहिजे किंवा मला पण तुमचं असं म्हणजे मनाला खटकलं पाहिजे असं नको. आणि या गोष्टीचं मी आज फायनल उत्तर देणार आहे. कारण मला ते नको वाटतं सतत सतत, काय हे शब्द, काय हे प्रकार आणि का, कशासाठी. तर बघा, तर काही लोक दिसत नाही आहेत याचं उत्तर मी व्हिडिओ सुरू झाल्यापासून, म्हणजे जवळजवळ 21 पासून मी यूट्यूबवरती आहे, तेव्हापासून मी बऱ्याच वेळेला हिंट दिलेले आहेत की बाबा नाही, काही गोष्टी आहेत म्हणून नाही आहेत, असं आहे तसं आहे. तरी पण वरच्यावर थोडं सांगते. पण एखादी गोष्ट विचारली आपण, थोडक्यात सांगितली, तर त्याच्या अर्थाचे बेअर्थ बापरे बाप. म्हणजे परवा तर एका ताईने चक्क अशी कमेंट केली आणि त्याला लाईक पण करतात बऱ्याच जणी. मला तर अजब वाटतं. बघा, आता मी त्या ताईला काही रागाने बोलत नाही आहे, म्हणत नाही आहे, पण मला ते लागलं सांगते. अशी कमेंट केली की ताई राग मानू नको, जिवंत आहेत का ते तरी सांग. अरे काय प्रकार आहे हा. म्हणजे खरोखर सांगते, मला कधी कधी ना असं वाटतं ना की काय काय विचारतात, काय बोलतील आणि काय म्हणतील. मध्यंतरी तर असं होतं की हां बरोबर आहे, मग ते सावत्र असणार आहेत, सक्केच नसतील आणि लहानपणीच त्यांनी सोडला असेल वगैरे. अरे काय प्रकार आहे हा. म्हणजे तुम्हाला खरं सांगू, मी शॉक होते अशा कमेंट वाचल्या की. म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत कमेंट असतात एखाद्या गोष्टीचे तर्क वितर्क लावून.
काय अपेक्षित आहे, मी काय उत्तर द्यावं, सगळं सांगत बसावं, रामायण महाभारत का सांगावं, कशासाठी सांगावं? आणि माझं एक म्हणणं आहे की का, म्हणजे ठीक आहे मी काही गोष्टीत उत्तर दिलेत, पण नाही पटत. काही गोष्टी आहेत म्हणून येत नाहीत. मी कधी सांगितले ते नाही आहेत, कोणी आम्हाला नाही आहे, सावत्र आहेत, जिवंतच नाही आहेत, मी असे कधी उल्लेख केलेत का? तुम्ही या एवढ्यापर्यंत कमेंट करता, बोलता, याचे परिणाम काय होतात? समजा आता माझे सगळे व्हिडिओ बघतात लोक, सगळे सगळे व्हिडिओ बघतात, मला तर वाटत नाही कुठलं चुकवत असतील, सगळे बघतात. जे आहेत त्यांनी जर बघितलं तर ते काय विचार करतील, काय आहे, काय प्रकार आहे, कशाला? म्हणजे मला असं वाटतं की का आपल्या व्हिडिओमुळे एखाद्याच्या जीवावर येण्याजोगं नसलेल्या गोष्टी पण का उठाव्या असं वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, आम्हाला सगळे आहेत, सगळे आणि सख्खे आहेत, कोणी सावत्र नाही, कोणी मानलेलं नाही आहे, म्हणजे त्या नातं सांगते सख्खे आहेत आणि सगळेजण जिवंत आहेत. तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देते आज. आणि प्लीज या मुद्द्यावर कमेंट करू नका. पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी ऐका, सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्या. मला काय म्हणायचं आहे, काय शेअर करायचं आहे, काय थोडेफार चढ उतार आहेत. मी काय सगळं सांगत बसलेली नाही आहे ना, मला सांगायचंही नाही आहे. जो तो ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये सगळे हॅप्पी आहेत, कोणाला कोणाशी काही देणं घेणं नाही. बघा, सोशल मीडियावर काही गोष्टी सांगितल्या तर अरे सांगत बसते, आणि सोशल मीडियावर काही गोष्टी नाही सांगितल्या तर अर्थाचे बेअर्थ केले जातात. सतत सतत त्याच एकाच गोष्टीवरती पोक केलं जातं, त्रास दिला जातो, सतत सतत त्याच मुद्द्यावरती बोललं जातं. म्हणजे हे दोन्हीकडून ढोल वाजवतात. करणाऱ्याने काय करायचं? बघा, आता काही ताईंना राग येईल की बाबा ही किती रागानं बोलत आहे. रागानं मी माझ्यासाठी नाही बोलत, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ना त्यांनासुद्धा ते कमेंट वाचून वगैरे काय वाटेल, काय लोक तर्कवितर्क लावतात यांच्या चॅनलमध्ये आमच्याबद्दल वगैरे, ह्या गोष्टी नको आहेत मला. चाललंय ना, छान चाललंय, कोणाला कोणाशी काही घेणं देणं नाही. जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात पुढे गेलेला आहे, ना कोणाला कशाशी मतलब आहे, ना कोणाची आतुरता कोणाला आहे, जो तो जिकडं तिकडं छान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मग आमचं कोणाला काय नाही, मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? आता उरलेल्या चपात्या ज्या आहेत त्या करून घेणार आहे, पण तुपासाठी थांबले. किटोच्या जीवावर तूप सोडून गेली, समजा तिने वेळेत नाही बंद केलं किंवा तिला नाही कळलं, कारण यावेळेला साई भरपूर होती. किटोला दिलेल्या आहे चपात्या करायला. आज ती थोडीशी लेट जाणार आहे. लेट म्हणजे रोज सकाळी 7ला बाहेर पडते, 5-7चं नाही आहे. दादा कामावर गेले आणि पोरं शाळेला गेली की माझा दरवाजाला अशी कडी असते. जी दरवाजाला कडी घातली, अखंड दिवस कंटिन्यूली मी माझं घर आणि घरातलं रुटीन मस्त, कोणाचं येणं नाही जाणं नाही. तुम्हाला स्पेशल सांगू, माझ्याकडे ना कोणी कधी आले आणि गप्पा मारायला बसले असं कधीच बघायला मिळणार नाही आहे तुम्हाला, शेजारच्या ताई वगैरे. कारण आमच्या शेजारी पण भरपूर साऱ्या जणी आहेत, त्यांना पण जेवढ्याच तेवढं आवडतं. म्हणजे हाय हॅलो, जेवला खाल्ला एकमेकाचे, असं जाऊन बसणार उठणार, काम झालेलं आहे चला हिच्या घरात गेली आणि तिच्या घरात गेली, असा प्रकार आमच्या इथं नाही आहे. बऱ्याचशा लेडीज आपल्या आपल्या कामातच असतात, कोणाचं काहीतरी घरात चालू असतं, नाही तर खाऊन पिऊन आपलं निवांत झोपून सोडतात. आणि माझं तर असं रुटीन आहे की मला सगळ्यांना माहिती आहे इथं की बाबा हां ह्या ताईचं थोडंसं एक्स्ट्रा वर्क आहे, त्यामुळे कुठं काय असेल तरी पण मला सांगतात आधी की बाबा तुम्हाला यायचं होईल का, जमेल का वगैरे म्हणून. कारण आपलं कामच तसं असतं, सगळ्यांना माहीत असतं, दिसतं. त्यामुळे कोणी बोलायचं बसायचं टाईमपास करायला कोणी येत नाही. आणि माझं जर बघायला तर मला पहिल्यापासून टाईमपास करायला आवडत नाही आहे. म्हणजे आता मला वेळ मिळाला आहे ना, चला हिच्याजवळ बसूया, गप्पा मारूया, माझं माइंड उलटं फिरते. उलटं म्हणजे काय, जिच्याजवळ आपण गप्पा मारायला समजा बसलो चुकून, ते आपल्यासारखे असतील तर ठीक आहे, चुकीचे सल्ले, चुकीचे विचार मांडणारे किंवा चुकीच्या गोष्टीतले असले की मग ते आपण पण डिस्टर्ब. त्यापेक्षा माझं असं आहे की काम झालं, अंथरून घ्या, झोपून सोडा. टी व्ही तर काय मी बघत पण नाही, मोबाईल तेवढा असतोय म्हणून मोबाईल बघा. तसं तर मिळत नाही, पण क्वचित सांगते मी. आता काय करायला लागलेस तू? अगं तू काय लावायला लागले मधीच काय आली? गाणी. ये बघा, हिला गाणी लय आवडतं, गाणी लावून कामं करायला आवडतात किट्टोला. 2 दिवसाचे माझे जे गाऊन आहेत ना, तो असा ढीग लागलेला होता ना की जवळजवळ 5 ते 6 होते. आणि वरती अजून आहे एक मशीन वाळत असलेली. म्हणजे हे जे कपडे आहेत ते पावसाळ्यात, आणि माझे म्हणजे गाऊन जर बघायला तर डेली असतात माझे. तूप व्यवस्थित निघाला. आज थोडीशी बेरी जी आहे ना जास्त निघाले. रेग्युलर माझी बेरी एवढी नसते बरं का, एकदम कमी असते. पण आज काय माहीत माझ्याकडूनच बहुतेक लोणी अजून थोडंसं धुयाला पाहिजे होतं. कमेंट असतात ना मला की माझी बेरी भरपूर निघते, तर बघा आता आज मी एकाच पाण्याने धुतलेलं होतं, कारण थोडंसं म्हटलं की स्वयंपाकाला लेट व्हायला नको, तर बेरी निघालेली आहे. बाकी ही बेरी मी तशीच ठेवायची आणि एखादा स्वीट पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये घालू शकते. हे बघा, हे ना दिलेला डबा घेऊन येते ना, असं घरात खाते.
तो अकॅडमीचा युनिफॉर्म सोडलाय, हे आर्यनचं घालून गेलं. अरे ते दोन्ही पण भिजलेत, एक मशीनला आणि एक वाळत घातलेला. मग काय घालू घातला कुणाला विचारून घातलीस. हे बघा तुमच्या दादाला किती चांगली सवय आहे बघा. बघा ताईनो किती गुणाचा आहे नवरा माझा. सवयीचा काय प्रश्न नाही, बाग पाणी देत नाही. ताटात हात धुवून येस मुळात भैया, तुला माहिती आहे का ताटात हात धुवून ये. अजून एकदा पण तुला नाही रफाणा मला. असो आज ना किचन वगैरे सगळं वेळेत सगळं आवरून झालं, पण आरून येऊन घाण केले काय सगळं. लगेच कसा येतोय बघा भांडकुदळ कुठला. बघा बघा तुमचे दादा स्वतः पाणी घेऊन पितात. याला सुद्धा नवरा चांगला असावा लागतो. उभारून पाणी पिऊन गुडघं दुखतात उभारून पाणी पिल्यावर ना. हा कुचबी काय कुचबी माहिती घे. भैया भैया काय म्हणतोय बघा बघ. भैया म्हणतोय भैया काय बोलला सांग, काय बोलला. उभारून पाणी पिऊन तर काय म्हणतोय गुडघ्यात किडनी आहे का म्हणून. तुझ्या मावशांना विचार. अरे किडनीचं काम काय सांग. किडनीचं काम युरिन रिफाईन करणं. युरिन तुझी गुडघ्यात रिफाईन म्हणजे युरिन रिफाईन असतं, काही प्रोड्यूस करणे. प्रोड्यूस. हा मग मला सांग पिलेलं पाणी जे आहे. मला वाटते तुमच्या सायन्सच्या टेक्स्टबुक मधला 10वा का 9वा चॅप्टर असणार आहे. अगं चिव ऐक ना, काय झाली सुरू भांडणं. तुम्हाला धड बसू वाटत नाही काय रे. टायसन काय झालं दिले ना तुझ तुला. कसला काळा मट्ट होऊन आलाय बघा यो. मला वाटतंय ना कुठल्या तर कोळशाच्या जण लुळून आलाय. तांबडा आहे ते पूर्ण. हेचा कलर आहे ना तांबडा असलाय. कलर बघा कसा झालाय. वरनं गुरगुरतोय दादागिरी दाखवतो याला. सँडल माझं वापरून वापरून खराब करायला लागले म्हणून मी आपला एकुलता एक बूट आणला. तो बूट पण ठेवेन आता, रोज घालून चालले बूट पण. अरे ती फॅशन आहे. काय खरं ही गोष्ट 101% खरी आहे की लेक नाही तर लिहून घ्या, सून नाही तर खाऊन घ्या, पोरग नाही तोरच्या घालून घ्या. घालून घ्या. तुझ्या दादा पण वैतागले. तू भैया काहीच सोड ना. काय अरे सगळं पळवले. चपल्या पळवतोय, ड्रेस, शर्ट, टी शर्ट. हिशोबात बोल. जे चप्पल पप्पाने घालायला असते मोठ्या माणसाने ते मला आणले, आणि जे आत्ताची पोरं घालतात की माझे एवढे ते चप्पल हेने घालतात, आणि जे म्हातारी माणसं घालतात का नाही ते बॉल्कमन आणि पेरवान सारखं. माझ्यासोबत पण तेच झालंय. ते सँडल आहे ते बायका घालतात ते मला दिलतं, आणि शूज ही घालायला लागले. वा ते समजून झाले ते म्हाताऱ्यांचे चप्पल माझ्या मापा. अरे तुम्ही म्हाताऱ्यांचं पण घालता, आमच्या वयाचं पण घालता, आणि तुमच्या वयाचं पण घालता. असं फुल शर्ट नाही कुर्ता उरता. ऐक ऐक तू ना चपलीवर विषय म्हणू नको. शर्ट आत्ता घातलेला कुणाचा आहे. मला आहे. हा मग ते घातलेला बरमुडा कुणाचा आहे. मला तू काढते म्हणजे काढते. आणि तू तू कुणाचं घालून गेले. हे बघा आर्यनचं घालून गेल्या. म्हणजे काय चाललंय. बरं घाला ते घाला. काय वरनं आपण घालायचं एकमेकाचं आणि दुसऱ्याला नाव ठेवायचं माझं घातलं म्हणून. तू काय ठेवलंय पप्पाचं. एक शर्ट ठेवलाय, टी शर्ट आहे पप्पाचा पप्पाच्या कपाटात. तू वरती ठेवते चल मी का करू. अखंड सगळ्या घड्याळांची वाट तुला. माझ्या मते दादांकडे किती घड्याळ होती हो तुमच्याकडे टोटली. माझ्याकडे 4-5 घड्याळ. एक घड्याळ ठेवलं नाही. आणि हो दिदी माझ्या घड्याळाची काय अवस्था आहे. कुठं आहे माझं घड्याळ. मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं माझ्यासाठी. आज फोडली बंद पाडलं. आज मी फोडाफोडीची काय कामं करत नाही. ते बंद झालं म्हणून मी काढून ठेवलेलं. पण तू माझं का घातलं. देवा हा काय तेव्हा तू सांग. शादी करके फस गया यार. अच्छा खासा था कुवारा नाही ना. काय अगं हे माहित नव्हतं ना. तू गेट पशी गेला गेट बंद करताय ना काय. आमच्या नावावर तू ओरडतेस. हा काय म्हणून. मला काय म्हणली
मी गेट उघडा नाही तर दुधवले मामाने उघडले. जर ह्या जागेत जर मी असतो काय म्हटलं जवळच नवं बंद करा काय म्हटलं आपलंच आहे ना व आज दोघं एका साईडनं. ओ तुम्ही माझी बाजू घ्या. तुझी का घेऊ पप्पांचं मौन आणि तिथनं गेट बंद करता येत नव्हतं का तुला? हा बरोबर आहे तुझं. हा काय म्हणलं 7 करोड. भैया मार खायचंय ना. अव्वा ही दादागिरी वे तुला हे बोल हा. तुला बोलावर तू आता आम्हाला मारणार वे आम्हाला गप करायला वा अरे त्या हिरव्या काचेचा चष्मा असा सुट होता. हा. आता ते मधमाशी डोळं सगळं मधमाशीच्या डोळ्यागत. परीक्षण नाही निरीक्षण असते असं ताट हातात घेऊन जीव नको मावशा ओरडतात. त्या मांडीसाठी ओरडून झालं ती मांडी काय सुधरत